हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक देत सामाजिक सल्लोखा जपणारा आणि उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झालाय। हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते। विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती। कडेगावात गेले 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सल्लोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे। आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली आहे। सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आलं। त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला। येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। हा ताबूत वीज बोर्डजवळ येऊन थांबला। तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले। हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर बागवान, आत्तार, शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले। त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणले। त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई, पाटील, बागवान, अत्तार, हकीम, देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजण्याच्या सुमारास संपन्न झाल्या। या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे, टोप्या उंचावून त्यांचं स्वागत केलं आणि भेटीत सोहळ्याचा आनंद लुटला। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी देशमुख चौक या ठिकाणी एकत्रित करण्यात आले। या ठिकाणी अब एकी का कर दो पुकारा, हिंदू मुस्लिम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली। यावेळी मोहनराव कदम, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, पृथ्वीराज देशमुख, जितेश कदम, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते।